आठवत आहे का, शाळेत असताना आपण पुस्तकं कशी फक्त परीक्षेपुरतीच वाचायचो? पण विचार करा, जर त्याच पुस्तकांमध्ये आयुष्याचे काही मोठे महत्त्वाचे धडे लपलेले असतील तर? आज आपण अशाच एका सामान्य पाठ्यपुस्तकात दडलेल्या एका असामान्य जीवन प्रवासाची गोष्ट पाहणार आहोत. लिहू शकतो पण बोलू शकत नाही, हे वाक्य किती ओळखीचं वाटतं, नाही का? मनात खूप काही असतं, पण ते व्यक्त करायला गेल्यावर कुठेतरी आत्मविश्वास कमी पडतो. आणि हे फक्त विद्यार्थ्यांचं नाही, खरं तर आपल्यापैकी अनेकांचं हे एक आव्हान आहे. आणि याच संघर्षातून आपल्या आजच्या कथेची सुरुवात होते. तर ही गोष्ट आहे शांततेकडून स्व-अभिव्यक्तीकडे जाण्याची. ही गोष्ट आहे शब्दांच्या पलीकडे जाऊन स्वतःचा आवाज शोधण्याची. आणि सगळ्यात इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे ही कथा आपल्याला कुठल्यातरी मोठ्या ग्रंथात नाही, तर एका साध्या पाठ्यपुस्तकाच्या पानांमध्ये सापडते. चला तर मग ही पानं उलगडून पाहूया. आपल्याला माहिती आहे की प्रत्येक प्रवासाची सुरुवात ही कुठल्या ना कुठल्या संघर्षानेच होते. आणि स्वतःचा आवाज शोधण्याचा प्रवास तर त्याला अपवाद नाही. या पहिल्या भागात आपण त्या सुरुवातीच्या काळातल्या अडथळ्यांना आणि त्यातून मार्ग काढणाऱ्या आपल्या नायकाला भेटणार आहोत. आणि या प्रवासाचा चेहरा आहेत अच्युत गोडबोले. पाठ्यपुस्तकातल्या त्यांच्याच आत्मचरित्रात्मक लेखनातून आपण हे सगळं शिकणार आहोत. त्यांचा अनुभव खरं तर आपल्यासाठी एका नकाशासारखा आहे, जो आपल्याला स्वतःच्या आवाजाच्या दिशेने घेऊन जाईल. संकोची, न्यूनगंड हे फक्त शब्द नाहीत, तर एका तरुण मनामध्ये सुरू असलेल्या वादळाचं ते प्रतिबिंब आहे. इंग्रजी बोलण्याच्या भीतीमुळे आलेली ती असुरक्षितता, आपल्यापैकी अनेकांना ती नक्कीच कुठेतरी आपलीशी वाटेल. पण याच असुरक्षिततेमधून एका अविश्वसनीय परिवर्तनाची बीजं रोवली गेली. ठीक आहे, संघर्ष तर ओळखला, पण आता पुढचं पाऊल काय? त्यावर मात करण्यासाठी योग्य साधनं तयार करणं. या दुसऱ्या भागात आपण पाहूया की गोडबोलेंनी स्वतःला घडवण्यासाठी नेमकी कोणती बौद्धिक आणि भावनिक साधनं जमा केली. यातलं पहिलं आणि सगळ्यात महत्त्वाचं साधन होतं शब्दांच्या पलीकडे पाहण्याची कला, ज्याला आपण रूपककथा किंवा ॲलेगरी म्हणतो. म्हणजे काय, तर ही एक अशी दृष्टी आहे जी आपल्याला शिकवते की प्रत्येक गोष्टीमागे एक खोलवर दडलेला अर्थ असतो, तो आपल्याला शोधायचा असतो. आता हेच बघा ना, या कवितेतल्या समुद्री डाकूची गोष्ट ही फक्त एक गोष्ट नाहीये, हा एक इशारा आहे की दुष्टपणाचा शेवट हा वाईटच होतो. साहित्य आपल्याला अशा प्रकारे योग्य आणि अयोग्य यातला फरक शिकवतं. आणि हाच तो नैतिक कंपास आहे जो आपल्याला आयुष्याच्या प्रवासात दिशा दाखवतो. आणि इथे आपल्याला या प्रवासातला सगळ्यात मोठा हॅक सापडतो. फक्त शब्द शिकून भाषा येत नाही, तर त्या भाषेत विचार करावा लागतो. गोडबोलेंनी काय केलं, त्यांनी मराठीतून इंग्रजीत भाषांतर करण्याची प्रक्रियाच बंद केली आणि थेट इंग्रजीत विचार करायला सुरुवात केली. हा बदल साधा नाहीये, हा त्यांच्या आत्मविश्वासाचा खरा टर्निंग पॉइंट होता. पुस्तकं आणि विचार करण्याची पद्धत तर बदलली, पण खरी परीक्षा तर वर्गाच्या बाहेरच्या जगात होती, नाही का? या तिसऱ्या भागात आपण पाहूया की हे ज्ञान आणि आत्मविश्वास घेऊन बाहेरच्या जगात पाऊल टाकल्यावर काय होतं, कारण खरं शिक्षण तर आपल्याला जगच देतं. आपण प्रवास का करतो? फक्त नवीन जागा पाहण्यासाठी? नाही. हे वाक्य सांगतंय की प्रवास हा आपल्या आरामाच्या कवचातून बाहेर पडण्यासाठी असतो. तो आपल्याला अशा नैतिक आणि राजकीय प्रश्नांना सामोरं जायला लावतो, ज्यांची आपण घरी बसून कदाचित कल्पनाही करू शकत नाही. शिक्षण मिळतं तरी कुठे? शहराच्या गजबजाटात, लोकांच्या गर्दीत, की मग पर्वताच्या शांत एकांतात? सत्य हे आहे की दोन्ही ठिकाणी. खरं शिक्षण म्हणजे या दोन्ही जगांमध्ये संतुलन साधणं, लोकांकडूनही शिकणं आणि स्वतःसोबत वेळ घालूनही शिकणं. आता बघा जगाच्या शाळेतला एक महत्त्वाचा धडा, एका विनम्र कंडक्टरची साधी कृती. हे फक्त सौजन्य नाहीये, ही एक सामाजिक सेवा आहे. यातून आपण शिकतो की आपल्या अगदी छोट्या छोट्या वागण्याचा समाजावर किती मोठा आणि सकारात्मक परिणाम होऊ शकतो. पण जगाची शाळा नेहमीच इतकी सोपी नसते. एका बाजूला विनम्र कंडक्टर आहे, तर दुसऱ्या बाजूला वंशवादासारखी कठू आणि क्रूर वास्तविकता. हाच तो संघर्ष आहे जो आपल्याला शिकवतो की जगात चांगुलपणासोबतच खोलवर रुजलेल्या समस्यांचाही सामना करावा लागतो. साधने मिळाली, जगाचा अनुभव घेतला, आणि आता वेळ आहे अंतिम परीक्षेची. पण ही परीक्षा शाळेतली नाही, ही आहे आयुष्याची परीक्षा. या चौथ्या आणि महत्त्वाच्या भागात आपण पाहणार आहोत की या सगळ्या शिकवणीतून खरं परिवर्तन कसं घडतं. IITची परीक्षा पास होणं सोपं नाही हे आपल्याला माहीत आहे, पण गोडबोले सांगतात की त्याहूनही मोठी एक परीक्षा आहे, आणि ती म्हणजे आयुष्याची परीक्षा. खरं तर हाच या संपूर्ण प्रवासाचा गाभा आहे. पदव्या आणि गुणपत्रकं महत्त्वाची आहेत,
पण त्याहूनही महत्त्वाचं आहे एक चांगलं अर्थपूर्ण आयुष्य जगणं. आता हे बघा, तोच तरुण जो एकेकाळी बोलायला संकोच करत होता, तो आता इतरांना नेतृत्व करायला शिकवत आहे. सांघिक कार्य, समोरून नेतृत्व करणं, सहकाऱ्यांशी मैत्रीपूर्ण वागणं, हे फक्त कॉर्पोरेट धडे नाहीत, तर त्याच्या वैयक्तिक विकासाचा हा सगळ्यात मोठा पुरावा आहे. यश म्हणजे नेमकं काय? एका मोठ्या कंपनीचं प्रमुख होणं की समाजासाठी काहीतरी करणं? ही स्लाईड आपल्याला विचार करायला लावते की खरी यशस्वी व्यक्ती कोण आहे. कदाचित खरं यश या दोन्हीमध्ये संतुलन साधण्यातच आहे. तर या संपूर्ण प्रवासाच्या शेवटी आपण एका मोकळ्या रस्त्यावर येऊन पोहोचलो आहोत आणि हा रस्ता प्रत्येकाचा आहे. या अंतिम भागात आपण या संपूर्ण प्रवासाचा संदेश काय आहे आणि तो आपल्या आयुष्यासाठी किती महत्त्वाचा आहे हे समजून घेऊया. तर हे पाठ्यपुस्तक आपल्याला काय शिकवतं? ते शिकवतं की आयुष्य हा एक खुला रस्ता आहे. इथे कोणतीही निश्चित मंजिल नाही, कारण प्रवास हेच ध्येय आहे. प्रत्येक वळणावर नवीन शिकवण, नवीन अनुभव, हीच तर खरी जीवनाची मजा आहे. यापुढे मी नशिबाकडे काही मागत नाही, मी स्वतःच माझं नशीब आहे. काय जबरदस्त आत्मविश्वास आहे या वाक्यात. बाह्य परिस्थितीवर अवलंबून न राहता स्वतःच्या सामर्थ्यावर विश्वास ठेवणे, हेच या संपूर्ण प्रवासाचं अंतिम सत्य आहे. आणि आता हा प्रश्न आपल्या सर्वांसाठी आहे. या सगळ्या धड्यानंतर, या प्रवासानंतर पाठ्यपुस्तक आपल्याला एकच प्रश्न विचारतं: आपण आपला उद्या मिळवला आहे का? म्हणजे आज आपण असं काही केलं आहे का ज्यामुळे आपला उद्याचा दिवस अधिक चांगला असेल? या प्रश्नाचं उत्तर फक्त आपल्या प्रत्येकाकडे आहे.